जय ज्योती, जय सावित्री, सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी सौवृंदा रोशन तळस आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. पृथ्वीच्या भ्रमणाने बदलतो ऋतूंचा स्वभाव. पृथ्वीच्या भ्रमणाने बदलतो ऋतूंचा स्वभाव. वैज्ञानिक समतोलात माझ्या संघ असतील राव, माझ्या संघ असतील राव. आज आपण मकर संक्रांत या एका महत्त्वाच्या सणाविषयी वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. मकर संक्रांत हा सण कुठल्याही पौराणिक कथांवर आधारित नसून तो एका खगोलशास्त्रावर आधारित आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्या क्षणापासून सूर्याची उत्तरनारायण यात्रा सुरू होते. सूर्य, पृथ्वी आणि उत्तरनारायण यांचा संबंध आपण समजून घेणार आहोत. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे ऋतू बदलतात. मकर संक्रांतीच्या वेळी सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात जाण्यास सुरुवात होते. याचा परिणाम असा दिसून येतो की हळूहळू दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होण्यास सुरुवात होते. सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढते, यामुळे थंडी कमी होऊ लागते व याचा परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा पाहायला लागतो. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवू लागते. मकर संक्रांतीनंतर सूर्य वर येऊ लागल्यामुळे शरीराला अधिक सूर्यप्रकाश मिळतो. हाडे मजबूत राहतात, रोगप्रतिकारशक्ती वाढते. म्हणूनच आपले पूर्वज या काळात आपल्याला बाहेर राहण्यास भर द्यायचे. याच वेळेस आपण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे सुद्धा म्हणतो. त्यामागे सुद्धा एक विज्ञान आहे. तीळ शरीरात उष्णता निर्माण करतात. त्यात कॅल्शियम, प्रोटीन आणि चांगले फॅट्स असतात. गूळ हा नैसर्गिक ऊर्जा स्रोत आहे. तो रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतो. हिवाळ्यात शरीर कोरडे व थंड होते, ते संतुलित करण्यासाठी ही आहार पद्धती अगदी योग्य आहे. त्यावेळेस पतंग उडवण्याच्या मागे सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. सकाळी पतंग उडवताना आपण थेट सूर्यप्रकाशात असतो, त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते, शारीरिक हालचाल वाढते. हा सुद्धा एक नैसर्गिक व्यायाम समजला जातो. सूर्यस्नान आहे. तसेच शेती आणि निसर्गाशी सुद्धा संबंध असतो. मकर संक्रांत हा कापणीचा काळ आहे. नवीन पीक घरात येते, त्यामुळे अन्न सुरक्षेचा आनंद साजरा केला जातो. निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. हा सण मानवी आणि निसर्ग यांच्यातील संतुलन दर्शविते. गूळ वाढवतो हिमोग्लोबिन. तीळ देतो बळ. महिलांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम हेच फळ. माझ्याकडून सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.